आज मंडळ ऐक्याची येशू नवसर्याने करीला मनी क्रिसाची जय घोषद मधुमने जय घोषद मधुमने हे मंदिर क्रिस्ताचे हालेलुया विजयाचे या सर्व मिळून गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे गीत गाऊ ऐक्याचे हालेलुया विजयाचे हालेलुया विजयाचे। आजच्या सुंदर दिवसाबद्दल आपण या महान परमेश्वराचे आभार मानूया। आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया कारण सूर्याच्या भोवतीपासून मावळतीपर्यंत त्याचे नाव स्तुत्य आणि स्तवन आहे। हे प्रभू परमेश्वरा, आज या कुटुंबामध्ये त्यांनी मोठीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा जन्ममरणाचा कार्यक्रम आहे गुरु परमेश्वरा। हे सगळं काही तर आम्ही समर्पित करीत आहोत गुरु परमेश्वरा, कारण तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू महान एकच असा प्रभू परमेश्वर आहेस। तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही गुरु परमेश्वरा। आज या बोटीवर हा कार्यक्रम करीत असताना गुरु परमेश्वरा सगळं काही तुला हाती सोपवलेलं आहे गुरु परमेश्वरा। हा कार्यक्रम बोटीचा गुरु परमेश्वरा पाडत असताना स्पर्श कर, त्याला संरक्षण देस, अवतीभोवती देवताचा कवच ठेव, पवित्र आत्म्याचा कवच ठेव आणि ती बोट पाडण्यासाठी त्या माणसांचे सगळ्याच्या हात नसून तुझ्या हात करून परमेश्वरा त्या ठिकाणी तुझं दिविरितांचा कवच ठेव, पवित्र आत्म्याचा कवच ठेव, तुझी साथ देस, तुझी संगत देस आणि गुरु परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचा सगळं अभिषेक कर। हा गुरु परमेश्वरा त्याने बोट बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे गुरु परमेश्वरा। खरोखर प्रभू परमेश्वरा ती बोट पाडीत असताना समुद्रात जात असताना त्या बोटीचं रक्षण कर, आमच्या सगळ्याच गावातल्या बोटीचं रक्षण कर गुरु परमेश्वरा। वादळ वाऱ्यापासून गुरु परमेश्वरा सगळ्या वाईट गोष्टीपासून संरक्षण कर, दुष्ट शत्रूपासून रक्षण कर प्रभू परमेश्वरा। समुद्र तुझा आहे, समुद्रातील मासली तुझी आहे प्रभू परमेश्वरा। समुद्रामध्ये मासली मारत असताना प्रभू परमेश्वरा पेत्राला तू हाक मारलीस, उजव्या बाजूला जागी टाक आणि त्याची जागी भरभरून आली। तुझ्यावर त्याचा पहिला विश्वास नव्हता आणि त्याने प्रभू परमेश्वरा 153 माशाचा गुळका जेव्हा पकडला प्रभू परमेश्वरा त्याने परमेश्वराची क्षमा मागितली। इतकं तू भरभरून देणारा असा प्रभू परमेश्वर आहेस, तू तेजस्वी तारा आहेस। खरोखर ही पहिल्यांदाच बोट समुद्रामध्ये जाणार आहे प्रभू परमेश्वरा। त्यांचे भाग्यानं आशीर्वादित कर, तांडलाला आशीर्वादित कर, नातवाला आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा। आणि खरोखरी समुद्रामध्ये बोट जात असताना त्या बोटींचं रक्षण कर प्रभू परमेश्वरा। त्यांच्या काही सर्वत्र समर्पित करते प्रभू परमेश्वरा। नमस्कार मंडळी, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी तुम्हाला पुन्हा 2 महिन्यानंतर पाचूबंदर येथे घेऊन आलेली आहे। तुम्ही 2 महिन्या अगोदर आमचा व्हिडिओ पाहिला असेल, जो आपण बोटीच्या फाउंडेशन ब्लेसिंगचा व्हिडिओ पाहिला होता। आज ती 2 महिन्यानंतर बोट पूर्णपणे बांधून यंत्र वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये बोट पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहताय आज सगळे उत्साहामध्ये आहेत। बोटीचा अनावरण सोहळा आज साजरा करणार आहेत, बोटीचं ओपनिंग सेरेमनी आज साजरा करणार आहेत आणि लवकरच ती बोट मच्छीमारीसाठी समुद्रात घेऊन जाणार आहेत। तुम्ही आमच्या सोबत राहा आणि हा सोहळा कसा पार पाडतात ते पहा।
न्यू नम्रता आज या नवीन बोटीचा न्यू नम्रता ह्या नवीन बोटीचा जलावतरण समारंभ आज दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या संत 2022 रोजी आपल्या संत पीटर चर्चचे सहाय्यक धर्मगुरू फादर ऑल्विन फादर लुईस यांच्या शुभ हस्ते आशीर्वाद विधी होणार आहे। तरी आजच्या ह्या न्यू नम्रता ह्या नवीन बोटीच्या जलावतरण समारंभासाठी श्री नाझरेत व सौ शाइलिन व समस्त बुजुर्ग कुटुंबियांतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मी जास्त वेळ न घेता फादरांना विनंती करतो की ते फादरांनी बोटीवर चढून आपला आशीर्वादाची प्रार्थना आणि बोटीला आशीर्वाद द्यायचा आहे। धन्यामध्ये भरभराट यावी म्हणून प्रार्थना करायची आहे। या न्यू नम्रता बोटीला परमेश्वराने खरोखर भरपूर आशीर्वाद द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। त्या बोटीद्वारे आपल्याला संपूर्ण जीवनासाठी चांगला मासळीचा धंदा मिळावा, त्या बोटीचं वादळ वाऱ्यापासून संरक्षण व्हावं, त्या बोटीवरती काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं, बोटीमध्ये वर समुद्रामध्ये असताना वादळ वाऱ्यापासून बोटीचं संरक्षण व्हावं, आपल्या माणसांचं संरक्षण व्हावं म्हणून ही संपूर्ण प्रार्थना आपण अर्पण करूया। आपण प्रार्थनेसाठी उभे राहूया, गीत घेऊया। येशू माझा मेंढपाळ, येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। येशू माझा मेंढपाळ, जोरदार टाळ्या वाजवा। आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो। सुंदर डोंगरावरून नेतो, मंजुळ झऱ्याचे पाणी पाजतो। येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। हिरव्या कुरणात आम्हाला चारितो। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या या न्यू नम्रता बोटीवरती परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा। आपल्याला परमेश्वराने ही सुंदर बोट दिलेली आहे, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया, त्याचा महिमा गाऊया आणि प्रभूने आपल्याला नियमितपणे आशीर्वादित करावे आणि आपला सगळा या बोटीवरचा व्यवसाय अगदी व्यवस्थित व्हावा म्हणून ही संपूर्ण प्रार्थना आपण थोडा वेळ शांत राहून त्याच्या चरणी अर्पण करूया। प्रभू परमेश्वरा, न्यू नम्रता ही बोट भर सागरामध्ये असताना या बोटीचं तू संरक्षण कर, सर्व प्रकारच्या वादळ वाऱ्यापासून या बोटीला तू सुरक्षित ठेव। आपला प्रतिसाद प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर। प्रभू परमेश्वरा, या बोटीवरती काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। प्रभू तू त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना चांगल्या आरोग्याची देणगी तू दे। आपला प्रतिसाद प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर। ज्या इच्छेनं आम्ही घरातून बाहेर पडतो त्याच इच्छेनं पुन्हा आमच्या घराकडे सुखरूप येण्यासाठी तू त्यांचा मार्गदर्शक हो। आपला प्रतिसाद प्रभू आमचे कार्य आशीर्वादित कर। ज्ञातेवा बापा
त्या बोटीचा आशीर्वाद विधी झालेला आहे व ही बोट परमेश्वराने आशीर्वाद केलेली आहे असे मी जाहीर करतो. जोरदार टाळ्या देऊन प्रभूला गौ. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद फादर अल्विन, धन्यवाद फादर लुईस. आता मी बोटीवर ते जे मान्यवर फादर घरची मंडळी त्यांनी खाली यायचं आहे. आपण लगेचच पीक कापून आजच्या न्यू नम्रता बोटीचा जलावतरण समारंभ संपन्न करूया. सर्वांनी सावकाश खाली उतरायचं आहे. जलावतरण समारंभासाठी परत एकदा सौ शायलीन व श्री नाझरेत बुजुल व समस्त बुजुल कुटुंबियांतर्फे आपणा सर्वांचं सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुणे मंडळींचं, सर्व सन्माननीय गावकऱ्यांचं, लाखवांचं, भागीदारांचं, सर्वांचंच मी बुजुल कुटुंबियांतर्फे परत एकदा हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्यामध्ये आपल्या न्यू नम्रता बोटीला आशीर्वाद देण्यासाठी रेव्हरंड फादर ऑल्विन तुस्कानो, रेव्हरंड फादर लुईस फर्नांडिस यांचे देखील समस्त बुजुर्ग आपल्या सर्व गावकऱ्यांतर्फे हार्दिक स्वागत. न्यू नम्रता या बोटीला फादरांनी आशीर्वाद देऊन प्रार्थनाने आशीर्वादीकरण संपन्न केलेलं आहे. आता आपण लगेचच सौ शायलीन व श्री नाझरेत बुजुल यांच्या हस्ते फीत कापून या न्यू नम्रता बोटीचे जलावतरण समारंभ संपन्न करत आहोत. कुठलीही व्यक्ती त्यांच्याजवळ मदतीचा हात मागण्यासाठी जाऊ, कुठल्याही व्यक्तीला ते नाहीसं म्हणत नाही असं साधं सरळ व्यक्तिमत्व. म्हणून प्रत्येक कोळी समाजात मानाचं स्थान असलेलं असे आपले सर्वांचेच परिचयाचे, सर्वांचेच लाडके सन्मान्य श्री नाझरेत गोडबोले त्यांना विनंती करत त्यांनी पुढे यायचंय. नितीनच्या दोन्ही बहिणी लेव्हेंटिना हांडून आणि सुनंदा भुताव यांनी आपल्या भावासाठी प्रेमाची भेटवस्तू आणलेली आहे, तर त्यात आपल्या भावाला देत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया. आणि पुष्पगुच्छ देऊन त्या दोघींचे आपण स्वागत करूया. तो त्यांच्या दोन्ही बहिणी त्यांचा सत्कार करत आहेत. अर्जुन मुदुल व नितीन मुदुल यांचा
त्याला छोटीशी बकेट देऊन त्यांचा सन्मान सत्कार करत आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत आहेत.